अजब रमा राघवची जोडी। आबा आबा तुम्हाला परिषदेचं निमंत्रण आल्याचं पूजा सांगत होती। खूप खूप अभिनंदन आबा, तुम्हाला इतका मोठा मान मिळतोय याचा खूपच आनंद आहे मला। हो, पण त्यांनी ते निमंत्रण नाकारायचं ठरवलंय हे नाही का सांगितलं पूजानी? हो, तेही कळलंय मला। एक मिनिट मला यातलं काहीच माहिती नाहीये। आबा तुम्ही इतकी मोठी संधी का नाकारताय? तुझ्यामुळेच नाकारतायत। माझ्यामुळे? नाहीतर काय दादा, तुझ्यामुळेच आबांचा पाय घरातून निघत नाहीये। अरे पण असं काय झालंय नक्की? तेच ते रमा प्रकरण। अहो काका बाहेर गेले आणि तुम्ही इथे काहीतरी भलतच करून बसलात म्हणजे? एक मिनिट, हा विचार येतोच कुठून? आबा असं काही होणार नाहीये। हो, मी सुद्धा हेच म्हणतोय। आबा ह्यासाठी तुम्ही वैदिक परिषदेला न जाणं हे काही मला पटत नाही। आपल्या पुरोहित कुटुंबासाठी मोठा मान आहे तो। आपल्या संस्कृती पुढे कुणीही मोठं नाही ही शिकवण तुम्हीच आम्हाला दिली ना। मग आज वैदिक परिषदेपेक्षा तुम्हाला आपलं कुटुंब कसं काय मोठा वाटू शकतो? आबा कुटुंबात काय समस्या संकट येतच राहतात, त्यावर तोडगा निघणं ही काही अशक्य बाब नाहीये। पण आबा समस्त पुरोहितांसाठी काहीतरी करून दाखवायचा जो मान आपल्या कुटुंबाला मिळालाय ना, तो पुन्हा कधी मिळणार आहे का? काय राघव, मी बरोबर बोलतोय ना? हो, म्हणजे आबा कुटुंबातल्या कुठल्याही प्रश्नापेक्षा ही परिषद जास्त मोठी आणि महत्वाची आहे। आबा घरात सगळ्यांनाच असंच वाटतंय, तुम्ही जायला हवं। आई आणि आजीचे चेहरे बघा ना केवढे पडलेत। बघ ना, मला तर काय बोलावं काही सुचत नाहीये। गजानना, असे निर्णय शांत डोक्याने घ्यायचे असतात। पण आजी, त्यांचं डोकं शांत असतं कुठे? अश्विनी थांब जरा। अहो मी काय म्हणते, तुम्ही इतक्या घाईघाईने त्यांना निर्णय कळवू नका। हे काय चाललंय तुमचं? तुम्ही त्यांच्यावर दबाव काय आणताय? अहो घरात एवढी आग लागलेली असताना त्यांचं त्या परिषदेमध्ये लक्ष तरी लागणार आहे का? गजाननराव, मला तरी असं वाटतं तुमचा निर्णय अगदी योग्य आहे। मामा, तू आधीच नकार घंटा का वाजवतोय? एक तर घरातला हा प्रश्न वैदिक परिषदेपेक्षा मोठा किंवा महत्वाचा नाहीये, आणि दुसरं म्हणजे मी आहे ना घराची जबाबदारी सांभाळायला। घरचा मोठा मुलगा म्हणून माझं कर्तव्यच आहे ते। वाह 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 कार्तिकेया, तुझ्याकडनं हीच अपेक्षा होती। गजानना, अरे पुढची पिढी अशा जबाबदाऱ्या घेऊनच सक्षम होत असते। तू निश्चिंत मनाने जा, आणि आम्ही आहोत ना त्याच्याबरोबर। आणि आबा तुमचा माझ्यावर आता इतकाही विश्वास नाही राहिला का? बघा, तुम्ही जर का त्या परिषदेला नाही गेलात आणि इतका मोठा मान तुम्ही जर का स्वीकारला नाहीत ना, तर मला खूप खात राहिलो। ठीक आहे, करतो विचार। आता कसं? काय आजी आणि गजाननराव, तुम्ही सुद्धा? माधवा, अरे तुला खूप कामं असतील नाही? तू का आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये आपला मौल्यवान वेळ खर्च करतोयस? आई, अहो हे कुटुंब मी माझं समजतो म्हणून मी माझं मत आपलं मांडलं। मग मामा, त्याच नात्याच्या अधिकाराने आबांना जाण्यासाठी पाठिंबा दे। हा आबा हे सगळं जाऊ देत। मी काय म्हणतो, तुम्ही आता फार विचार करू नका, तुम्ही जाच। अहो घरात सगळ्यांची इच्छा आहे ना, मग तुम्ही असे अडून का बसला? ठीक आहे, तुमची सगळ्यांचीच इच्छा असेल तर मी हे निमंत्रण स्वीकारतो। हो, पण मी इथून गेल्यानंतर घरातले सगळे निर्णय, सगळ्या जबाबदाऱ्या कार्तिकेय सांभाळेल।
हो 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 आबा, तुम्ही काळजी करू नका, मी सांभाळतो घर, तुम्ही निश्चिंत होऊन जा. कसली काळजी करतेस? नको काळजी करू रमा. मी आलोय ना आता. डॅड, सगळं काही नीट होईल ना रे? आता सगळं नीट होईल. हो, तू आम्हाला सपोर्ट करतोस ना, त्यामुळे मी खूप रिलॅक्स्ड. तू आलास म्हणजे काही चुकीचं होणार नाही याची मला पूर्ण गॅरंटी आहे. श्रुती बाळा, माझी बाहेर जायची पिशवी घेऊन ये. आई, निघण्या अगोदर इकडची सगळी कामं आटपायला पाहिजेत. अरे एवढ्या उन्हाचा कुठे निघालास? परिषदेचे काही दिवस दगदगच असेल, आत्ता जास्त धावपळ करू नकोस. अगं नाही, जास्ती वेळ नाही लागणार. 2-3 तासात मी परत येईन. श्रुती बाळा, गिरीशराव येईपर्यंत ह्याला कसं थांबवू? राघवा, मला गावात सोड. हो चला ना. अहो आई, गिरीशरावांचं ह्यांच्याशी बोलणं व्हायला पाहिजे. परमेश्वरा, अहो आईनं चक्कर आली. आई बस. आई, काय झालं तुला? सावकाश सावकाश. अरे मला असं का होतंय? गरगरल्यासारखं होतंय खूप. आणि तुमचे सगळ्यांचे चेहरे असे का दिसतात? आई आई ऐक ऐक, तू बेशुद्ध पडली होतीस, त्यामुळे सगळे घाबरणार नाही तर काय होणार? हा राघवा, अरे फोन लागला का? हो तेच करतोय. नाही, डॉक्टरला बोलवू नका. तुम्ही सगळे माझ्या जवळ राहा, मला बरं वाटेल. डॉक्टर नको. हो 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 आहे. अगं आजी, असं काय करतेस तू? अरे राघव, असं काय करतो? त्या सांगतायत ना, थोडा वेळ त्यांच्या जवळ थांबा, कोणी कुठे जाऊ नका, कळलं? त्यांना बरं वाटेल. हो ना आई? शालिनी, आईकडे बघ, मी पटकन जाऊन येतो. गजानना, येऊ का घरात? हे कशाला आलेत आता? या ना, या. नमस्कार. नमस्कार. बसा ना या. ठीक आहे. गुरुजी, नमस्कार. मी काल खूप वेळा तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न केला गुरुजी. गिरीश या ना, तुमचा पाय कसा आहे आता? बसा ना तुम्ही. पूजा पाणी आण ग. नाही नको, मी बरा आहे आता. आई, मी जरा बाहेर जाऊन येतो. अरे गजानना, काय
गुरुजी, फक्त तुम्हाला भेटण्यासाठी पाय दुखावलेला असताना सुद्धा मी इथे आलोय. मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. हे बघा, मला बाहेर महत्वाचं काम आहे, मला जावं लागेल. गुरुजी, माझंही खूप महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. नाही म्हणजे मला कळलंय सगळं. माझ्या पत्नीवर आणि मुलीवर तुम्ही नाराज आहात हे कळलंय मला. आणि गुरुजी, तुमच्या बाजूने तुमचं बरोबरच आहे, पण मुलांच्या बाजूने जर विचार केला ना गुरुजी, तर मला वाटतं आपण गैरसमज मिटवू शकतो. आणि त्यासाठीच मी इथे आलोय. आपल्यातले गैरसमज एकदा मिटवले ना की आपण मुलांच्या लग्नाचा अगदी मोकळ्या मनाने विचार करू शकतो. या दोघांचं लग्न. श्रुती, मध्ये बोलू नये. नाही, असू दे. मला कल्पना आहे तुम्ही सगळे रागावलाय आमच्यावर, आणि मी त्यासाठी खरंच तुमची सगळ्यांची माफी मागतो हात जोडून. जे काही झालंय ना वहिनी, आई, गुरुजी, ते माझ्या बायकोची चूक आहे हो. आणि ती चूक अत्यंत अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे, मला मान्य आहे. पण त्यात रमाचा काय दोष आहे? अहो, रमा तुमच्या घरात, तुमच्या संस्कारात इतके दिवस राहिली, वाढली. रमा तुमच्या कुटुंबाच्या सहवासात इतकी बदलली आहे ना गुरुजी, की ती तुमच्या कुटुंबाचं वाईट करण्याचा स्वप्नात सुद्धा नाही विचार करू शकत. अहो, तुमचं सोडा, ती आता जगात कुणाचंही काही वाईट चिंतूच शकत नाही. हे मी खरंच खात्रीपूर्वक सांगतोय. तिच्याबद्दल गैरसमज नका करून घेऊ. तिच्यावर विश्वास ठेवा. गजाननराव, यांच्या या अशा बोलण्यालाच तुम्ही प्रत्येक वेळेला भुललेला आहात. त्यांनी सांगायचं आणि तुम्ही ऐकायचं, याच्यामुळेच त्यांचं फावतं ना. माधव, जरा थांब. गिरीशराव, आम्ही का विश्वास ठेवायचा तिच्यावर? हा, हे बघा गिरीशराव, आपले जुने संबंध आहेत म्हणून तुमच्या पत्नीकडून, तुमच्या मुलीकडून आमच्या कुटुंबाला काय त्रास होईल असा स्वप्नात देखील आम्ही विचार केला नाही. पण अंधळा विश्वास ठेवला आणि हे परिणाम भोगतोय आता मी. असो, पण आता इथून पुढे असं होणार नाही. गुरुजी, तुम्ही माझ्या शब्दावर विश्वास नसेल ठेवायचा तर नका ठेवू. अहो, पण तुम्हीच केलेल्या संस्कारांवरती तरी तुमचा विश्वास आहे ना. आठवा, रमा इथे आली तेव्हा कशी होती आणि आता किती बदलली आहे ते. आणि हा तिच्यातला बदल गुरुजी तुमच्या संस्कारांमुळे झालाय. तुम्ही पाहताय ना तिच्यातला बदल, अनुभवताय ना तिच्यातला बदल. मी काय म्हणतो, आपण एकदा आईना विचारूया का त्यांचं काय मत आहे ते. हो हो, मी सहमत आहे तुमच्याशी. हे बघा गुरुजी, जे काही झालंय ना त्यात सर्वस्वी माझ्या बायकोचा दोष आहे. त्यात रमाचा काहीही दोष नाहीये. आणि माझी बायको सुद्धा आता स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न करतेय. तुम्ही हे जर फक्त समजून घेतलं ना तर तुम्हाला माझं बोलणं पटू शकेल गुरुजी. नाही, मला मान्य आहे हे जे काही मधल्या काळात घडलंय ना ते विसरण्यासारखं नाहीये. पण जी गोष्ट आपल्याला बदलता नाहीये ती आपण विसरण्याचा निदान प्रयत्न तरी करूया. मुलांचं भविष्य का पणाला लावायचं गुरुजी आपण. गिरीशराव, हे असं बोलणं तुमच्यासाठी सोपं आहे गिरीशराव, पण त्याचं जळतं ना त्याला कळतं. माझ्या कुटुंबाने जे भोगलं ना ते मी कधी विसरू शकत नाही. गजानना, जरा शांत डोक्याने विचार कर ना. आई, गुरुजी बघताय ना मुलांचं किती प्रेम आहे एकमेकावर. निदान त्यांचं प्रेम बघून तरी सगळं विसरा.
गिरीशराव, तुमच्या पत्नीने तुमच्या मुलीने जे काही केलंय ते मला विसरायला सांगण्यापेक्षा या दोघांना एकमेकांना विसरायला सांगा, ते जास्ती योग्य होईल. गुरुजी गुरुजी, बघताय ना दोघं किती अनुरूप आहेत एकमेकांसाठी. आणि आधी तुम्हाला यांचं प्रेम पटलं होतं, मान्य होतं, म्हणून तुम्ही होकार दिला होतात ना. तो दिला ना, दिला. पण या दोघांनी मला अंधारात ठेवून तो होकार मिळवला होता. नाही, मला कल्पना आहे की हे सगळं अचानक तुमच्या समोर आल्यामुळे तुमचा जास्त संताप होतोय. पण आई, राघवच्या उज्ज्वल भविष्याचा आपण नको का विचार करायला? नाही म्हणजे आज माझं जे काही आहे ना ते उद्या रमाचं आणि अर्थातच तिचा नवरा म्हणून पर्यायाने राघवचंही होणार आहे. मी खरंच सांगतो तुम्हाला वहिनी, मला राघवमध्ये ना एक चांगला व्यावसायिक दिसतोय. खरंच म्हणजे मी आणि राघव जर एकत्र आलो ना तर आमच्या व्यवसायाची एकत्रितपणे आम्ही कशी भरभराट करतो हे खरंच पाहालच तुम्ही. बघ ताई, मी म्हणत होतो तेव्हा मला वेड्यात काढलं होतं, पण यांच्या मनामध्ये काय ते कळलं ना आता. यांना मुलीला पाठवायचं नाहीये तर जावयाला आणायचंय. नाही माधव, तू यात मध्ये पडू नकोस. शालिनी, माधव म्हणतोय ते अगदी बरोबर आहे. आता सगळं सत्य समोर येतंय. ऐकतेस नाही? यांना काय हवंय ते, यांच्या मनात काय येते? त्यांना जावई नकोय, त्यांना त्यांच्या मालमत्तेचं रक्षण करण्यासाठी राखणदार हवा आहे. तुम्ही म्हणताय ना तसं माझ्या मनातही नव्हतं हो. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही जेव्हा अडचणीत होतात ना तेव्हा तुम्हाला जी काही मदत माझ्याकडनं झाली असेल ना त्यात माझा कसलाही वेगळा हेतू नव्हता. गुरुजी, खरं तर हे घर माझं आहे हे तुम्हाला कळू नये अशी रमाची इच्छा होती, कारण तिच्यासाठी तुमचा स्वाभिमान जास्त महत्वाचा होता. म्हणून इतके दिवसात मी यातलं काहीही बोललो नाही. मला एकदा खरं सांगा, आपली सगळ्यांची इतक्या वर्षांची ओळख असताना मी कधीतरी माझ्या श्रीमंतीचं प्रदर्शन केलंय का हो तुमच्या समोर? हे घर तुमचं आहे? राघव, हे काय ऐकतोय मी? मलाही हे आत्ताच तुमच्या बरोबरच कळतंय. हे म्हणजे असं झालं की उंदराला मांजर साक्ष. अश्विनी, तोंड सांभाळून बोल. रमानी जे काही केलंय ते आपल्या पुरोहितांच्या भल्यासाठीच केलंय. हो, भल्यासाठी म्हणे. आता मला सगळं कळतंय राघवा, तू तर आता काही बोलूच नको. आता सगळं सत्य कळायला लागलंय. गिरीशराव, आधी उपकारांचा डोंगर रचायचा आणि नंतर माझ्या मुलाला तुमच्या कयात करून घ्यायचा बेत होता. पण आता हे ढोंग बंद करा, याचा काही उपयोग होणार नाही. हो, आमच्यावर ही जी काही परिस्थिती ओढावली ना त्याला कारणीभूत फक्त तुम्हीच आहात. नाही गुरुजी, नाही. पण आमची काहीतरी थोडी पुण्याई आहे म्हणून आम्हाला हे सगळं लग्न आधी कळलं. पण आता हे लग्न होणं कदापि शक्य नाही. गुरुजी, गुरुजी, एक मिनिट गुरुजी. गुरुजी, माझं ऐका. खरंच यात मुलांचा काहीही दोष नाहीये. त्यांना एवढी मोठी शिक्षा नका देऊ गुरुजी. गिरीशराव, त्याला शिक्षा नाही म्हणत,
याला केलेली चूक सुधारणं म्हणतात. मी माझ्या मुलाचं आयुष्य वाया जाण्यापासून वाचवतोय. गुरुजी, तुम्ही विचारी आहात. असा टोकाचा निर्णय घेऊन कुणाचंही कधी भलं होत नाही गुरुजी. गिरीशराव, माझं आणि माझ्या कुटुंबाचं भलं बुरं बघायला मी समर्थ आहे. त्यामुळे मी जो निर्णय घेतलाय तो विचारपूर्वक घेतलाय. त्यात आता बदल होणे नाही. आणि आणखीन एक, रमा बदलली असं तुम्हाला वाटतं, पण जो गुण बाळा तो जन्म काळा. तेव्हा एकदा मी हात पळून घेतलेत, मला परत आगीशी खेळायची अजिबात इच्छा नाही. गजानन, अरे काय डोक्यात घेतलंयस तू हे? अहो निदान बाकी कुणाचा नाही, आपल्या मुलांचा तरी विचार करा. शालिनी, मी मुलांचाच विचार करतोय. यापुढे राघवच्या लग्नाची जबाबदारी माझी. मला जी मुलगी त्याला साजेशी वाटेल तीच मुलगी या घरची सून म्हणून येईल.